नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चढाओढ लागलेली होती आणि आता त्यातच फिक्स झालेलं आहे की सीएम देवेंद्र फडणवीस होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव अगदी रेस मध्ये सगळ्यात पहिल्या नंबरला आहे। पण याच्यातच आता एकनाथ शिंदे की जी मुख्यमंत्री पदाची मागणी लावून धरलेले होते आणि जर मुख्यमंत्री पद त्यांना नाही भेटलं तर त्यांची एक इच्छा होती की मला गृहमंत्री पद हे दिलं गेलं पाहिजे। मग गृहमंत्री पद सुद्धा फडणवीसच घेणार आहेत अशी बातमी कळत आहे आणि एकनाथ शिंदेकडे आता कुठलं नेमकं खाते येणार आणि एकनाथ शिंदे यावरून सुद्धा नाराज होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, नेमकं एकनाथ शिंदेला कोणतं खातं द्यायला पाहिजे? एकनाथ शिंदे असे नेते आहेत जे खातं देतील त्यामध्ये उत्तम करतील असे नेते एकनाथ शिंदे आहेत। आपण मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदेचं काम पाहिलेलं आहे। ग्राउंडवरची माणसं ज्यावेळेस कामाला येतात त्यावेळेस त्यांचं काम दिसून येतं, हेच आपण गेलेल्या 2.5 वर्षांमध्ये पाहिलेलं आहे। म्हणूनच शेतकऱ्यांची एक अशी इच्छा आपल्याला दिसत आहे की एकनाथ शिंदेंना कृषी खातं द्यायला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांना लवकरात लवकर निर्णय घेण्यात येतील। शेतकरी संदर्भात कर्जमाफी असो किंवा पीक विमा असो किंवा त्यांचे अनुदान असतील, अशा वेगवेगळे मुद्दे लवकर सुटतील अशी एक शेतकऱ्यांची इच्छा आहे की एकनाथ शिंदेंना कृषी खातं द्यायला पाहिजे। तर एकनाथ शिंदेना नेमकं कृषी खातं भेटू शकतं का आणि एकनाथ शिंदे गृहमंत्री पद जर त्यांना मिळालं नाही तर नाराज होतील का, हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात। तर पुढे जाण्याबद्दल अशाच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावरून चढाओढ लागलेली आपण पाहिलेली आहे। एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो, हे तिघ जण सुद्धा इच्छुक होते की मी मुख्यमंत्री बनायला पाहिजे, आमच्या पक्षाचा किंवा आमच्या जे नेते आहेत त्यांच्यामधीलच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची व त्यांची सुद्धा इच्छा होती। पण ती इच्छा ही प्रत्येकाची पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे एकच कोणीतरी मुख्यमंत्री होणार असल्या कारणामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याचं नाव आता जाहीर झालेलं आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपले बनणार आहेत। पण त्यातच आता एकनाथ शिंदेची अशी मागणी होती, जर फडणवीस माझ्या काळामध्ये मी मुख्यमंत्रीपदी असताना गृहमंत्री होते तर आता ते मुख्यमंत्री असताना माझ्याकडे गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद यायला पाहिजे। उपमुख्यमंत्री हे शिंदे तर बनणारच आहेत, परंतु गृहमंत्री पद हे फडणवीसांकडेच राहणार आहे अशी माहिती कळत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होतील का आणि एकनाथ शिंदे काही वेगळा निर्णय घेतील, आणि त्यातच आता एक मुद्दा पुढे येत आहे की एकनाथ शिंदेकडे कोणतं खातं देण्यात यावं। तर शेतकऱ्यांकडून अशी एक इच्छा व्यक्त होत आहे की कृषी मंत्री पद हे एकनाथ शिंदेकडे जायला पाहिजे। एकनाथ शिंदे एक असे नेते आहेत जे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचं एवढं काम लोकांनी बघितलेलं आहे, एवढे निर्णय घेण्याची क्षमता, झटापट निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळे कृषी मंत्रीपदी जर एकनाथ शिंदे आले तर त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होऊ शकतो। आजपर्यंत कुठलाही कृषी मंत्री आपल्या राज्याला चांगला मिळालेला नाही की जो धडाधड निर्णय घेऊ शकतो, असा एकही कृषी मंत्री आपल्या राज्याला मिळाला नाही। आणि त्यातच आता एकनाथ शिंदे जर कृषी मंत्री झाले तर शेतकऱ्यांना नक्कीच आनंदाचे दिवस येऊ शकतात, कारण कृषी मंत्रीपदी जर बसले त्यांना कुठलं दुसरं काम बघण्याची गरज नाही, त्यांची कृषी मंत्रीपद आणि तेच, आणि त्याच्यामुळे कृषी मंत्रीपद असताना नक्कीच ते कृषी विभागामध्ये एक चैतन्य निर्माण करू शकतात आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की एकनाथ शिंदेकडे कृषी मंत्रीपद जायला हवं। तर हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की एकनाथ शिंदेकडे नेमकं कोणतं खातं जाणार, परंतु एकनाथ शिंदेची जर मागणी जर फेल झाली, जर गृहमंत्रीपद त्यांना दिलं नाही तर याचा तोटा नेमका कोणाला होऊ शकतो आणि एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेऊ शकतात का, हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा। आणि हो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये।